जय श्रीराम, जय सनातन आणि जय श्रीराम याकरता ही दोन्ही विशेषणं सहिष्णुता दर्शवतात, हे दोन्ही विशेषणं एकात्मता दर्शवतात आणि हे दोन्ही विशेषणं मानव अधिकार आणि मानवता जिवंत राहिली पाहिजे हे दर्शवतात, जे आज आपल्याला बघायला मिळत नाही आहे बांगलादेशमध्ये। 2019ला माननीय प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वामध्ये राज्यसभेत आणि लोकसभेत विधेयक पास झालेत, सीए आणि एनआरसी। सगळ्यांनी त्याच्यावर ताशेरे ओढलेत, सगळ्यांनी म्हणजेच काही जणांनी, आणि त्यावर असं बोलण्यात आलं की काही विशिष्ट धर्मालाच यापासून दूर करण्यात आलेला आहे। परंतु तो दूरदृष्टीपणा होता माननीय मोदीजींचा की त्यांच्या हे लक्षात आलेलं होतं की आजपर्यंत आजूबाजूच्या सीमेलगत असलेल्या देशांमध्ये हिंदू धर्माचा ऱ्हास होत चाललेला आहे, हिंदू धर्म लुप्त होत चाललेला आहे। सोबतच बौद्ध, शीख, जैन या धर्मांवर देखील गंडांतर येत आहे आणि आता आपल्याला हे बघायला भेटतंय बांगलादेशमध्ये झालेल्या प्रकाराच्या माध्यमातून। तिथं आपले इस्कॉनचे सर्व पूजनीय चिन्मय कृष्णाजी महाराज यांना चुकीच्या पद्धतीने अटक करण्यात आली, त्यांना कैदेत ठेवण्यात आलं। ते अशा तुरुंगामध्ये ठेवण्यात आलं की ज्या तुरुंगामध्ये खूप मोठ्या प्रमाणात दहशतवादी संघटनेचे लोक कारागृहात आहेत आणि त्यामुळे त्यांच्या जीवाला तिथं आज धोका उद्भवलेला आहे। आणि त्याच्यासाठी म्हणून बांगलादेशचा जो आपला हिंदू समाज आहे तो सहिष्णुतेच्या मार्गाने, लोकशाही मार्गाने तिथं विरोध करत होता, परंतु अक्षरशः तो विरोध हिंसक पद्धतीने चिरडण्याचा प्रयत्न बांगलादेशातल्या प्रशासनानं केलेला आहे, ज्याच्या चित्रफिती आपण आज सगळ्या टेलिव्हिजनच्या माध्यमातून बघत आहोत। महिलांवर अत्याचार होतोय, तिथल्या हिंदूंवर अत्याचार होतोय, त्यांची दुकानं फोडली जात आहेत, मंदिरं फोडले जात आहेत। मग या अनुषंगाने आज तिथला हिंदू धर्म जर लुप्त होत असेल तर याला जबाबदार कोण? मला अभिमान वाटतो सांगताना की माझ्या भारत देशामध्ये संविधान आहे आणि या संविधानाचाच एक भाग म्हणून प्रत्येक धर्माचा आज जिवंतपणा आपण अनुभवतो आहे, कारण नैतिक मूल्य इथं जपले जात आहेत। बाबासाहेबांनी संविधानामध्ये जे अधिकार दिलेले आहेत त्यामुळे इथं प्रत्येक धर्म आज आपल्या धर्मपद्धतीने जगतोय, आयुष्य व्यतीत करतोय। परंतु हे संविधान आपल्या सीमेलगत असलेल्या कुठल्याही राष्ट्रामध्ये नाही आहे आणि म्हणूनच हे सीए, एनआरसी सारखे कायदे गरजेचे होते एक मानवाधिकार म्हणून, की जेणेकरून त्या सीमेलगत असलेल्या देशांमध्ये देखील हे धर्म जिवंत राहिले पाहिजे, कारण तिथला आज हिंदू धर्म लुप्त होतोय त्याचंच एक प्रतीक आहे। आणि म्हणून आज इथं सकल हिंदू समाज इथं एकवटलेला आहे। माननीय तालुका संघचालक हरिओमजी जयस्वाल यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष आहेत माननीय मधु राणे, शहर अध्यक्ष आहेत पवनजी जैन, शिवसेनेचे समस्त पदाधिकारी आहेत, अजितदादा गटाचे, राष्ट्रवादीचे देखील तालुका अध्यक्ष आहेत, निवृत्ती भाऊ, संजय भाऊ, समस्त संघाच्या माध्यमातून सगळे स्वयंसेवक आहेत, नंतर आपले सैनिकजी आहेत, उमेशजी आहेत, नावं घेता येणार नाही इतके सगळे कर्तबगार लोक आहेत। नगरसेवक देखील आलेले आहेत, त्याचा मला अभिमान आहे की आमच्या लाडक्या ताई नगरसेविका जैन ह्या आलेल्या आहेत, बोरसे दादा आलेले आहेत, म्हणजे कुठंतरी आता इथं एक संघभाव निर्माण झालेला आहे। तर आम्ही या सगळ्यांच्या माध्यमातून बोदवड तालुक्यातील तहसील कचेरीत जमलेलो आहे, माननीय अधिकाऱ्यांना हे निवेदन देतो आहे की कुठंतरी आपलं इथलं प्रशासन जागं झालं पाहिजे, जागं होऊन केंद्रापर्यंत हा निरोप पोहोचवायचा आहे की माझा बांगलादेशमधला जो हिंदू धर्म आज लुप्त होतोय, हिंसेला बळी पडतोय, त्यासाठी ठोक अशी कारणं आणि ठोक अशी निर्णय आदरणीय उद्धवदादांना विनंती करेल की त्यांनी समोर यावं। शिवसेनेच्या वतीने उद्धवदादा देखील आलेले आहेत हिंदू समाजाच्या वतीने, की हे निवेदन देतोय आपण की तिथं हिंदू धर्म हा जिवंत राहिला पाहिजे आणि तिथला हिंदू धर्म हा स्वाभिमानाने जगला पाहिजे। इतकं बोलतो आणि मी विनंती करतो की आदरणीय उद्धवदादा की यांनी देखील या निवेदनावर थोडे 2 मिनिटं प्रकाश टाकावा। दादा, विषय लक्षात आला। तमाम बंधू आणि भगिनींना माझा प्रणाम। आज या ठिकाणी आम्ही बोदवड तालुक्यातील सकल हिंदू समाजाच्या माध्यमातून संबंधित अधिकाऱ्यांना हे निवेदन देऊ इच्छितो आहे की आज आपण पाहतोय अवघे विश्वची माझे घर ही संकल्पना आमच्या साधू संतांनी मांडलेली आहे आणि आमचा हिंदू धर्म त्या दृष्टीनं वागतो सुद्धा आहे। केवळ हिंदूच नव्हे तर संपूर्ण विश्वामध्ये सर्व धर्माचे लोक शांततेने एकत्र नांदले पाहिजे
ही खरं म्हणजे हिंदू धर्मीयांची वृत्ती राहिलेली आहे, प्रवृत्ती राहिलेली आहे. पण ज्या बांगलादेशला 1971 साली पाकिस्तानच्या जुलूमशाहीमधून मुक्त करण्यात ही आणून आणि ज्या बांगलादेशला 1971 साली आम्ही होती की पूर्वापार पासून आमचे भारतातले लोक, विशेषतः हिंदू लोक, बांगलादेशमध्ये जाऊन व्यापार उदीम करत होते. यांची सुद्धा चांगल्या पद्धतीनं वागत होते. परंतु आज आमचा हिंदू समाज मुळे आज आमच्या मुलीबाळींवर अत्याचार होत आहेत, मंदिरं उद्ध्वस्त केल्या जात आहेत आणि अशा पद्धतीनं हा जो जुलूम आहे हा आता आम्ही याच्यापुढे सहन करणार नाही. पण तत्पूर्वी आम्ही सकल हिंदूंच्या माध्यमातून बांगलादेशच्या तत्कालीन सरकारला विनंती करतो आहे. लाखो लोकांना 1971 साली 2-2 लाख लोकांना भोजनाची व्यवस्था केल्या जात होती, राहण्याची व्यवस्था केल्या जात होती. आज अशा पद्धतीने खंत करणारी भावना आहे आणि आज जगाचा जर विचार केला तर संपूर्ण विश्व एक छोटंसं खेडं झालेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जर बांगलादेशवासी समजून जर आमच्यावर अत्याचार करत असतील तर तो आम्ही सहन मधून, राज्यामधून, देशामधून अशा पद्धतीची आज निवेदनं दिल्या जात आहेत. या आमच्या भावना त्यांनी समजून घ्यावी. त्यांना आम्ही शेवटी मी माझ्या 2 शब्दांना विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.